मनानं न हारलेला हा एक छोटासा एक नवीन एक बॅचलर विद्यार्थी आहे, ज्यांचं वय बघा खूप कमी आहे, परंतु त्यांनी एका क्रांती घडवून आणली. त्या क्रांतीला सलाम, त्या आदित्याच्या आई वडिलांना माझा सलाम की त्या मातानं असा या मुलाला घडवलं. मी पुन्हा आमंत्रित करतो आदित्य जाधव साहेब यांना. उपस्थित सर्व मान्यवर साक्षीने सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व समाज बांधव ज्यांना जय जिजाऊ, जय भीम, जय शिवराय आणि माझे जे गोर बंजारा बांधव इथे उपस्थित आहेत त्यांना माझा जय सेवालाल. हे कार्यक्रम आपण इथे आयोजित केलं त्यामागचं कारण काय? त्यासाठी अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले, अनेक अडचणी आम्हाला गेल्या. या भूमीतून महाराष्ट्राचे सलग 11 वर्ष मुख्यमंत्री असणारे वसंतरावजी नाईक साहेब, त्यांचा इतिहास आजही कोणताच मुख्यमंत्री बोलू शकला नाही, असे आपले मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब या भूमीतून घडून गेले. पण वसंतरावजी नाईक साहेबांचे चिरंजीव इतक्या लेट का आले, काय कारण आहेत, या सगळ्या गोष्टी समाज बांधवांना जाणून घ्यायच्या होत्या. अनेक प्रश्न आहेत, अनेक शंका आहेत, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी हा कार्यक्रम कसा आयोजित झाला, नेमका यामागचा उद्देश काय? यामागचं फक्त आणि फक्त एकच उद्देश आहे की पुसद परिसरातील युवा पिढी कुठेतरी पुढे आली पाहिजे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराजांची जयंती या पुसद नगरीत साजरी झाली नाही, यावर कुठेतरी वादविवाद झाले, कुठेतरी वैचारिक वाद झाले. त्यामध्ये आम्ही पुसदच्या युवा पिढीने आणि आजूबाजूच्या परिसरातील काही युवा पिढीने आवाज उचलला की नेमकं सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या वेळेस असं काय झालं होतं आणि 4 दिवसांनी नेमकं दुःख कमी कसं झालं होतं. असे प्रश्न आपण इथे उपस्थित केले होते. हे प्रश्न आमचे नव्हते, हा प्रश्न माझा नव्हता, हा प्रश्न समाज बांधवांचा होता. मग आम्ही आवाज जेव्हा उचलला तेव्हा कुठेतरी समाजाने आम्हाला साथ दिली. मग समाज जेव्हा साथ देतो तेव्हा त्याचं वजन खूप मोठं पडत असतं आणि चांगल्याला झुकवायची ताकद सुद्धा समाज ठेवतो. मग ज्यावेळी आम्ही प्रश्न विचारले, त्यावेळी आम्ही समाजापुढे आलो, त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही चुकीचे आहात. मग तुम्ही चुकीचे कसे आहात? त्यामध्ये समाजही आमच्या पाठीशी होता, ते म्हणायचे नाही तुम्ही बरोबर आहात. बरं, आम्ही समाजाचे लोक आहोत आणि आम्ही जेव्हा मग हे आवाज उचलला त्यावेळी आम्हाला एकच अपेक्षा होती की कुठेतरी आम्हाला सुद्धा सहानुभूतीने समजवण्यात यावं, आमची सुद्धा समज काढण्यात यावी. आम्ही काय दुसरे आहोत का? आम्ही काही इतर ठिकाणाहून आलेले लोक आहोत का? आमची सुद्धा समज काढा, आम्हाला सुद्धा प्रेमाने कुठेतरी कवेत घ्या, आम्हालाही बोलायचा अधिकार आहे. पण तसं न करता या समाजाच्या युवा पिढीवर कुठेतरी रोग लावण्याचा प्रयत्न केला गेला आणि जसे बंधने लावण्यात आले, जसा रोग लावण्यात आला, तशी ही बंजारा समाजाची युवा पिढी तीव्र झाली आणि त्यांना कुठेतरी या प्रश्नाचे उत्तर पाहिजे होते. पण तरी त्यानंतर आम्ही कुठेतरी कमजोर पडत होतो. आता कमजोर पडल्यानंतर आमच्या मागचे काही लोक फोडण्यात आले किंवा काहीतरी गोष्टी इकडून तिकडून, मग याला सांगा त्याला सांगा, अशा गोष्टी घडतात. तुमच्या सोबत घडल्या असतील कधी ना कधी. मग जेव्हा या गोष्टी घडल्या तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता हे मुलं शांत होऊन जातील, इथे यांची ताकद पुरणार नाही,
किंवा काही गोष्टी आता हे शांत होऊन जातील, आता हे कधी बोलणारच नाही. पण वसंतरावजी नाईक साहेबांनी या भूमीतून या परिसरातल्या लोकांसाठी यासाठीच लढा दिला होता की इथली युवा पिढी, इथले लोक हे निर्भीड बनले पाहिजे आणि इथल्या लोकांनी प्रश्न विचारले पाहिजे. ते व्यवस्थेला असो या प्रशासनाला असो, त्यांनी प्रश्न विचारले पाहिजे आणि त्याचे उत्तर त्यांनी मिळवून घेतले पाहिजे. पण ज्यावेळी आम्ही प्रश्न विचारले आणि जेव्हा त्यांना लोकांना वाटलं की आम्ही कुठेतरी कमजोर पडत आहोत, त्यावेळी आमच्या पाठीशी एकमेव व्यक्ती उभे राहिले, ते म्हणजे निरंजन वसंतरावजी नाईक साहेब. ही सभा राजकीय सभा आहे का, इथून राजकारणावर फरक पडणार आहे का, ते आम्हाला माहिती नाही. ते आम्हाला काही घेणं देणंही नाही त्या गोष्टीशी. फक्त आम्हाला एवढं माहिती आहे की निरंजन वसंतरावजी नाईक साहेब हे युवा पिढीच्या पाठीशी आहे आणि युवा पिढी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे. या सर्व प्रकरणात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक संघटना आल्या. त्या संघटना आमच्या विरोधात होत्या. मग आम्ही जे काही बोललो, आम्ही जर काही प्रश्न विचारले तर त्यात काय चुकीचं होतं? आमचं म्हणणं एवढं झालं की संघटना समाजाची आहे. संघटना ही समाजाची आहे, कुठल्या एका व्यक्तीची नाही. मग आम्ही जेव्हा समाजाचे आहोत तर ती संघटना आमच्याकडे का आली नाही? त्या मागचं कारण तुम्हाला मी सांगतो. त्या संघटनेमध्ये त्या संघटना चुकीच्या नाही आहे. या परिसरात असणारे त्या संघटनेचे लोक हे चुकीचे आहेत. कारण त्यांची नेमणूकच तशा पद्धतीने झालेली आहे की ते कुठल्या तरी एका विशिष्ट व्यक्तीचं ऐकून निर्णय घेतील, ते समाजाचे निर्णय घेणार नाही. मग तेव्हा आम्ही विचारलं, आम्ही समाजाचे नाही का? आम्ही जर समाजाचे नसू तर आम्हाला तुम्ही सांगा. त्याचवेळी मग आम्हाला आठवलं वामनदादा कर्डक जे म्हणाले होते, तोच आम्ही त्याच कवितेच्या 2 ओळी आम्ही समाजापुढे मांडल्या की संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले. मग अशा संघटना जर युवा पिढीच्या विरोधात जात असतील आणि युवा पिढीची जर समजूत काढून घेत नसतील तर समाजाचा विकास या संघटना घडवू शकतील का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. घडवू शकतील का? तुम्हाला या गोष्टीचे उत्तर द्यावे लागतील. तुम्हाला बोलावं लागेल, कुठेतरी पुढे येऊन आवाज उचलावा लागेल. या संघटना समाजाचा विकास करू शकतील का? त्यानंतर आम्हाला त्या पत्रकार परिषदेत नेमकं घडलं काय आमच्या विरुद्ध त्याही गोष्टी कळायला नाही. पत्रकार परिषद आमच्या विरोधात होती की त्यांच्या स्वतःच्या विरोधात होती तेही नाही कळाले. कारण त्यामध्ये असे कुठेतरी उद्गार निघाले की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत आम्हीच. मग आम्ही नाही म्हटलो का? आम्ही नाही बोललो का? तुम्हीच राहा ना. आणि चंद्र आणि सूर्य, चंद्राची आणि पुसद शहराची तुम्ही तुलना करूच नका. केली नसलेलीच बरी आहे. कारण त्यामागे एकमेव कारण असं आहे की चंद्रावरही गड्डे आहे आणि पुसद शहरातही. मी जर चुकीचा बोलत असेल तर मला सांगा. मी चुकीचा बोलतोय का? हा आवाज असाच राहिला पाहिजे. हा आवाज असा निर्भीड राहिला पाहिजे. हेच आमचे प्रयत्न आहेत. त्यानंतर त्याच परिषदेत आम्हा 5-50 पोरांवर एक एलिगेशन लावण्यात आलं की 5-50 पोरं म्हणजे सकल बंजारा समाज होत नसतो. 5-50 पोरं म्हणजे सकल बंजारा समाज होत नसतो असे आरोप आमच्यावर कुठेतरी लावण्यात आले. आम्हाला तेच सांगायचं आहे की सुरा खंडेमाई जना सेवा भाया युद्ध लढवतो जना वो 21 जणावे ते हम तरी 50. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी काही व्हिडिओज वगैरे बनवत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला प्रेम देता. त्या प्रेमाच्या पोटीच मी निरंजन नाईक साहेबांपर्यंत पोहोचलो आणि तुमच्या पुढे छाती ठोकपणे बोलू शकत आहोत. कारण तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात. आणि एक व्हिडिओ मला नक्की इथे बनवायला आवडेल. मला हेच सांगायचं आहे की 5-50 पोरं म्हणून सकल बंजारा समाज होत नाही आणि या 5-50 पोरांनी सकल बंजारा समाज इथे उभा करून ठेवलेला आहे. हा सकल बंजारा समाज इथे जेव्हा उभा झालेला आहे आज
आणि हा सकल बंजारा समाज फक्त कुठेतरी आवाज उचलण्यासाठी जेव्हा इथे उभा होत होता, त्या सभेचे आम्ही कुठेतरी आयोजन करत होतो, त्या सभेला अनेक अडचणी आम्हाला आल्या. पण अडचणी आल्या तर आम्ही कुठेतरी यशवंत रंगमंदिर जो आहे आपला, जे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, त्याची परमिशन आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला परमिशन मिळाली. त्या मागचं कारण असं होतं की सामाजिक सभा नाही, ही राजकीय सभा आहे किंवा धार्मिक सभा आहे. त्यावरही मग आम्ही प्रश्न उपस्थित केले की इथे अनेक सभा झालेल्या आहेत, आम्हालाच का परमिशन तुम्ही देत नाही आहात? मग हा प्रश्न विचारणं सुद्धा गुन्हा आहे का? हा प्रश्न विचारणं सुद्धा गुन्हा आहे का? असा गुन्हा असेल तर मग आम्हाला तुम्ही तुरुंगात टाका. मग हा जर गुन्हा नसेल मग बरं ठीक आहे, क्रीडा संकुल समितीला जेव्हा या गोष्टी आठवतात की ही सामाजिक सभा नाही आहे, त्या यशवंत रंगमंदिराची परिस्थिती नेमकी काय आहे? एखादा फर्स्ट एड बॉक्स आहे का तिथे? एखादा खेळाडू पडला तर, एखादा खेळाडू तिथे जखमी झाला तर फर्स्ट एड बॉक्स तिथे आहे का? त्या रंगमंदिराची अवस्था आज काय झालेली आहे याकडे तर कोणी लक्ष देत नाही. मग अडचणी आहेत आणि कुठून तरी दबाव तंत्र असतो किंवा काहीतरी, मग त्याच्यातून मार्ग निघत नाही. मग लोकांना वाटतं की या सभा रद्द होईल. सभा रद्द होत नसते. जोपर्यंत वसंतरावजी नाईक साहेबांचे खरे वारसदार महाराष्ट्रात आहे, सभा त्यांची रद्द होत नसते. लोकांना वाटलं असेल की आम्ही ताकदवर आहोत, या सगळ्या गोष्टी आहेत आणि काही गोष्टी घडून येत आहेत, म्हणून आम्हाला आठवतं. मग आम्ही फिल्मी पिक्चर पाहिलेले आहे, हाती घोडे तोप तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. समजला ना? एवढ्या दिवसात कशी दहशत निर्माण झाली होती. लोक व्हिडिओ टाकत होते, काही लोकांनी तर स्टेटस सुद्धा टाकले. पण आम्हाला हेच म्हणायचं आहे की ताकदीसाठी फक्त राजकारण नसतं, फक्त नाव काफी असतं. वसंतरावजी नाईक साहेब. अशा अनेक गोष्टी घडल्या. माझ्या घरच्यांवर कुठेतरी दबाव टाकण्यात आला. आई भीते, आईचं मनच तसं असतं, हळवं असतं, आई भीते. पण तेव्हा कुठे जाऊन जिजाऊंचा त्याग आठवतो. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी बहाल केलं होतं. पण तिथे दुसरी गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की जिथे बाप खंबीर तिथे पोराचा विषय गंभीर. आणि अशा परिस्थितीतून आम्ही कुठेतरी पुढे आलो. या परिस्थितीतून मार्ग काढत असताना अनेक गोष्टी आपल्याला सामोरं जावं लागल्या. युवा पिढी माझ्या सोबत होती तेव्हा अनेक लोक म्हणजे आम्हाला असंच म्हणायचे, कुठेतरी निगेटिव्ह म्हणायचे की नाही येऊ शकणार, निरंजन नाईक साहेब पुसद मध्ये नाही येऊ शकणार, या गोष्टी घडू नाही शकणार. आणि तीच निगेटिव्हिटी आम्हाला कुठेतरी लढण्याची ताकद देत होती. कारण ते म्हटलं जातं ना, हवा है बाज कहां आती है, शराफत से हाथ ना रखो सर पे तो पगड़ियां उड़ जाए. हवा है बाज कहां आती है, शराफत से हाथ ना रखो सर पे तो पगड़ियां उड़ जाए. समंदर को बहुत गुरूर है दरिया को अपने होने पे. दरिया माहित असेल तुम्हाला कोण आहे. बहुत गुरूर है दरिया को अपने होने पे, हमारी प्यास से जो उलझे तो धज्जियां उड़ जाए. त्यामुळे युवा पिढीच्या नादाला लागायचं नसतं. युवा पिढी कशी असते, युवा पिढी ही जनता जागृत करत असते. त्या जनतेचे प्रश्न समाजासमोर मांडत असते. आणि जेव्हा समाज जागृत करायचा एक उद्देश युवा पिढी घेत असते, त्यावेळी आपल्याला वृद्ध लोक किंवा आपले वडीलधारी लोक हे समजवतात की अरे नाही, तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला या गोष्टी माहिती नाही, या गोष्टी अशा नसतात, या गोष्टी तशा नसतात. आम्हाला माहिती आहे, पण कसं आहे, युग बदलत चाललेलं आहे, जग बदलत चाललेलं आहे, कुठेतरी आपल्यालाही बदलणं गरजेचं आहे. आपण धुळीतच राहणार का? जर ठरवलं असेल तर आपण धुळीतच राहू, पण आपल्याला नाही राहायचं आहे. नाईक साहेबांच्या विचारांवर चालणारी आपण लोक आहोत. आपल्याला कुठेतरी यातून बाहेर निघायचं आहे. आणि बाहेर निघायचं असेल तर कुठेतरी बदल महत्वाचा आहे. विचारांमध्ये बदल घडवून आणणं खूप गरजेचं आहे. आणि तोच बदल तुमच्या आमच्यात घडावा, म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत.
अरे गंगा की कसम जमुना की कसम, अरे गंगा की कसम जमुना की कसम, ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलज का मुआना बदलेगा, अगर जोश में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा। अरे कुछ तुम बदलो कुछ हम बदले, फिर ये फसाना बदलेगा। तुम्हालाही बदलावं लागेल, आम्हालाही बदलावं लागेल, त्याशिवाय परिस्थिती आपल्या समाजाची किंवा गोरगरिबांची बदलणार नाही। आणि निरंजन नाईक साहेब फक्त त्यासाठीच आलेले आहेत, कुठेतरी युवा पिढी आवाज उचलते। बरं आम्हालाही विरोध झाला, निरंजन नाईक साहेब आले सुद्धा नाही। मी म्हणतो एवढी काय भीती, काय एवढा दरारा कसा काय? कोणत्या पक्षाचं नाव नाही, कोणत्या संघटनेचा आधार नाही। मग एकटा माणूस जेव्हा शहरात यायची फक्त एक बातमी देतो, मग एवढी भीती वाटते कशी? कोणाच्या मनात चांदणे आहेत का? आहेत की नाही? आहेत ना? मग एवढी अहो, ज्या वसंतरावजी नाईक साहेबांनी गोरगरिबांसाठी एवढे कष्ट केले, गोरगरिबांना शेती दिली, गोरगरिबांना पाणी दिलं, त्याच पाण्याच्या भरोश्यावर आज आपण जगत आहोत। त्यांनी जे केलं त्या कर्तृत्वाच्याच भरोश्यावर आपण जगत आहोत। आणि त्यांना तेवढं मान सन्मान आपण जर देत नसू तर या समाजाने वसंतरावजी नाईक साहेबांचं नाव घेणं बंद करून टाकायचं आजपासून, खरंच बंद करून टाकायचं। कारण ही शोकांतिका आहे, आम्हाला दुःख झालं, आम्हाला दुःख झालं। आम्ही कुठल्याही उद्देशाने साहेबांना बोलवलं नव्हतं, साहेब फक्त युवा पिढीची पाठराखण करण्यासाठी येत होते। तुम्ही व्हिडिओज बनवायला लावता, ते आम्हाला शिकवायले तुम्ही व्हिडिओ कसे बनवायचे। आम्ही व्हिडिओ बनवून इथपर्यंत आलो, आम्हाला माहिती आहे कोण कुठल्या उद्देशाने कसा बोलतो, काय बोलतो, सगळ्या गोष्टी कळतात आम्हाला। आम्ही राजकीय क्षेत्रात नसलो तरी सामाजिक क्षेत्रात कुठेतरी आम्ही ऍक्टिव्ह आहोत। आणि या सगळ्या गोष्टी, ही सगळी परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, त्यासाठी निरंजन नाईक साहेब इथे आलेले आहेत। कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही, हा समाजाचा कार्यक्रम आहे, गोरगरिबांचा कार्यक्रम आहे। इथे या स्टेजवर तुम्हाला कुठलाही राजकीय व्यक्ती दिसत नाहीये। हाच कार्यक्रम पुसद शहरातले बडे जे श्रीमंत लोक आहेत, त्या श्रीमंत लोकांच्या हातून सुद्धा निरंजन नाईक साहेब पुसद मध्ये येऊ शकले असते, पूर्ण पुसद शहर सजून ते येऊ शकले असते। पण ते आले कोणासाठी? ते आमच्यासाठी आले, सर्वसामान्य लोकांच्या पोरांसाठी आले। आम्ही कोणाचे लेकर आहोत? हम तुम्हारा छचावर छानी कि लोकुर छा तुम्हारा छानी, पण हम जना खरो बोल रहे था, जना तुम्हें हमार लार मुबरियों लग गया ने, हमार लार तो मुबरिया जना हम बोल सकिया। आज ही परिस्थिती हम पाई यायचं, सवार तुम्हारा छचा बोल पाए जना काही करी। पण तेव्हाही आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की आमचे जे हे 5-50 पोरं आहेत ना, हे 5-50 पोरं नक्की तुमच्या पोराच्या पाठीशी उभे राहतील जर तुमचा मुलगा खरं बोलत असेल। नाही जर राहिलो तर आम्ही बंजारा समाजाचेच नाही, एवढी पण गोष्ट तुम्हाला सांगतो। या सगळ्या परिस्थितीवर कुठेतरी मात करायची असेल, कुठेतरी नाईक साहेबांचे विचार या भूमीत जिवंत जर ठेवायचे असतील तर आजही वेळ आहे, वेळ गेलेली नाही आहे। निरंजन नाईक साहेब शहरात आले, आम्ही गौरीला गेलो, काही ग्रामीण भागांमध्ये गेलो, भाऊ लोक अक्षरशः पायावर डोकं ठेवून रडायला लागले, ढसाढसा रडायला लागले। तुम्ही उशीर केला, तुम्ही थोडा लवकर यायला पाहिजे होतं। नेमका ही आस लोकांना लागत काय, गरज का भासत आहे, या प्रश्नाची उत्तर आपण शोधलीत का? कुठेतरी गरजच नव्हती भासायला पाहिजे। आम्ही खुशाल आहोत, आम्ही खुश आहोत असे सुद्धा त्या लोकांनी म्हटलं पाहिजे। पण आज हे कार्यक्रम निरंजन नाईक साहेब इथे आलेले आहेत, नाईक साहेबांना अनेक प्रश्न इथे विचारले गेले, या सर्व प्रश्नांची उत्तरं नाईक साहेब आपल्याला देणारच आहेत। आणि नाईक साहेब जेव्हा हे उत्तर देतील ते शांत चित्तपणाने आपल्याला ऐकायचे आहे। तत्पूर्वी जोरदार आपल्याला नारा सुद्धा द्यायचा आहे।